श्री गुरुचरित्र अवतरणिका. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोती व्हावे सावधान. श्री गुरुचरित्राध्याय 52. ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै. सेहुनी गुरुचरणामृत नामधारक तटस्थ होत. अंगी घर्म पुलकांकित रोमांच ही उठती. समाधी सुखेन बोले देह अनुमात्र हाले. सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्याचे. देखोनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती. सावध करावा मागुती लोकोपकारा कारणे. म्हणून हस्ते कुरवाळीती प्रेमभावे आलिंगिती. देहावरी ये ये म्हणती. ऐक बाळा शिष्योत्तमा तू तरलासी भवसागरी. रहासे ऐसा समाधीस्थ जरी ज्ञान राहील तुझ्या उदरी. लोक तरती कैसे मग या कारणे अंतःकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी. बाह्य देहाची रहाटणी शास्त्राधारे करावी. तुवा विचारले म्हणून आम्हा आठविली अमृताची वाणी. तापत्रया ते करी हानी ऐसी अनुपम्या प्रकटली. नामधारका ऐशापरी सिद्ध सांगती परोपरी. मग तो नेत्रोन्मिलन करी कर जोडणी उभा ठाके. म्हणून नामधारक विनवित सिद्धाचे चरणी लागत. म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा. या श्री गुरुचरित्रामृती अमृताहुनी परमामृती. भक्तजनांची मनोवृत्ती बुडी देवोनी स्थिरावली. अतृप्त आहे अजुनी हेची कथा पुन्हा सुचवणी. अक्षयामृत पाजोनी आनंद सागरी मज ठेवा. बहु औषधीचे सार काढून त्रैलोक्य चिंतामणी रसायन. संग्रह करती विचक्षण तैसे सार मज सांगा. ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची यामना. म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री. श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका. प्रथमापासून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत. प्रथमाध्यायी मंगलाचरण. मुख्य दैवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ताप्रती जाहले. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती. 4 युगांचे भाव कथिती. श्री गुरु सेवा दीपकाप्रती घडली कैसे कथियेले. नामधारका अमरजा संगमा श्री गुरुनेती घामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला. चतुर्थाध्यायी अनुसयेप्रती छळावया त्रयमूर्ती येती. परितियेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय घरी स्वये अवतार पिठापुरी. श्रीपाद श्री वल्लभाधारी तीर्थयात्रेसी निघाले. 6व्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी. विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापन केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत. चांडाळी उद्धरली अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत होती तयाप्रती गुरुकथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करती अष्टमी. 9वाध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन दे म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करावदिती श्री गुरु येऊन. ब्राह्मणाला प्राणदान देती 10माध्यायात. माधव ब्राह्मण करंजपुरी. अंबा नामे त्याची नारी. नरसिंह सरस्वती तिचे उदरी. एकादशी अवतरले. 12अध्यायी मातेप्रती ज्ञान कथुनी पुत्र देती. काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची. माता पित्याचे करंजपुरी भेटून येती गोदातिरी. कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी. क्रूर यवनाचे करुणी शासन सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुण. 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती. यात्रे दवडून गुप्त होती वैजनाथी श्री गुरु. षोडशी ब्राह्मणा गुरुभक्ती कथुनी दिधली ज्ञानशक्ती. श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदोनी करी अर्पण. त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी. घेवडा उपटोनी या दरिद्रियाचा कुंभ दिधला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरूंचा 8दशाध्यायात. औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीस देऊनी वरदान. गाणगापुरासा आपण 19 श्री गुरु गेले. श्रियस संबंध दौडून पुत्र दिधले तिजला 2. एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे 20व्यात. तेची कथा 21. प्रेत आणिले औदुंबरापाशी श्री गुरु येऊनी तेथे निशी. पुत्र इठविती कृपाळू भिक्षा दरिद्र्या घरी घेती. त्याची वंद्या महिषी होती 30 करुणी दुग्धवती. 22व्यात वर दिधला. 23व्यात श्री गुरुस राजाने गाणगापुरास. तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा. भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा.
विप्र लागे श्री गुरुपाद पद्मा 24व्यात वर देती. म्लेंच्या पुढे वेद म्हणती, विप्र ते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊनी सांगाती, गुरुपाशी आला पंचविशी. 26व्यात तया ब्राह्मणा, श्री गुरु सांगती वेद रचना. त्यागा म्हणती वाद कल्पना, परिते उन्मत्त नायकती. 27 आणुनी पतिता, विप्रासी वेदवाद करिता. कुंठित करुणी शापग्रस्ता, ब्रह्मराक्षस त्या केले. 28 तया पतिता, धर्माधर्म सांगुनी कथा. पुनरपी देऊनी पतितावस्था, गृहाप्रती दवडीला. 29 भस्म प्रभाव, त्रिविक्रमा कथिता गुरुराव. राक्षसा उद्धरी वामदेव, हा इतिहास तयातची. 30 पती मरता, तयाची श्री करी बहु आकांता. 30 श्री गुरु नाना कथा, कथुनी शांत पाहती. 31व्यात तेची कथा, पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता, ते श्री येते जगद्गुरु. सहगमनी निगता सती, श्री गुरुस झाली नमस्कारिती. आशीर्वाद देऊनी तिचा पती, 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण, कथा कुकुट मर्कट दोघे जण. वेश्येचे कथन, करीती राया ते परस्पर. रुद्राध्याय महिमा वर्णन. 34व्यात निरूपण, राजपुत्रा केला संजीवन. नारद भेटले राया ते. 35 प्रसंगात, कवच देवयानी कथा वर्तत. आणिक सोमवार वर्त, सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा, स्त्रियेने नेले परान्न भोजना. कंटाळून धरिती श्री गुरुचरणा, त्याला कर्ममार्ग सांगती. 37 नाना धर्म, विप्रा सांगुनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होनी वर उत्तम, देती श्री गुरु तया ते. 38 भास्कर ब्राह्मण, तिघापुरते आलिले अन्न. जेविले बहुत ब्राह्मण, अनेक गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती, 60 वर्षांची वंद्या होती. 30 दिधली पुत्र संतती. 39वे अध्यायी. नरहरी करवी शुष्क काष्टा, अर्चउनी दवडिले त्याच्या कुष्ठा. शबर कथा शिष्यावरिष्ठा, 40व्यात सांगती. 41 सायन देवा हस्ते, घेती श्री गुरु सेवा. ईश्वर पार्वती संवाद बर्वा, काशी यात्रा निरूपण. पुत्र कलत्रेसी सायन देव, येऊनी करती श्री गुरुस्तव. त्याला कथिती यात्रा भव, वरही देती 42. 43 अनंतव्रत, धर्मराया कृष्ण सांगत. तेची कथा सायन देवा प्रत, सांगुनी व्रत करविती. 44 तंतुकार भक्तासी, श्रीपर्वत दावनी क्षणेसी. शिवरात्री पुण्यकथा त्यासी, विमर्शन राजाची कथी येली. 45 कुष्टी ब्राह्मण, आला तुळजापुराहून. त्याला करोनी संगमी स्नान, कुष्ट नासुनी ज्ञान देती. कल्लेश्वर ही परगे ग्रामास, श्री गुरु भेटती नरहरी कवीस. आपुला शिष्य करीती त्यास, 46 अध्यायी. 47 दिवाळी सण, गुरुसे आमंत्रिती 7 जण. तितकी रूपे धरुणी आपण, गेले मठाही राहिले. 48 शूद्र शेती, त्याचा जोंधळा कापुनी टाकती. शतगुणे पिकवूनी पुढती, आनंद विले तया ते. 49 श्री गुरुमूर्ती, अमरजा संगम महात्म्य कथिती. आणि कही तेथे सांगती, कुष्ट ही वारिती रत्नाबाईचे. म्लेंछाच्या स्फोटक दवडिती, भक्तिस्तव त्याचे नगरा जाती. पुढे श्री पार्वती भेटो म्हणती. 50वे अध्यायी. 51-52 श्री गुरुमूर्ती देखुन्या खेती पाप प्रवृत्त. उपद्रविली नाना याती, म्हणून गुप्त रूपे राहावे. ऐसा करुणी निर्धार, शिष्यांशी सांगती गुरुवर. आजी आम्ही जाऊ पर्वतावर, मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसा ऐकोनी भक्तजन, मनी होती अति उद्विग्न. शोक करीती आक्रंदोन, श्री गुरुचरणी लोळती. इतके पाहुनी श्री गुरुमूर्ती, वरद हस्ते तया कुरवाळीती. मनभजनी धरा आसक्ती, मठधामी राहुनिया. ऐसे बोधुनी शिष्यांसी, गुरु गेले कर्दळी वनासी. नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी, निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र, अनंत कथा परम पवित्र. त्यातील 52 अध्याय मात्र, प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका, तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका, श्री गुरुगुप्त असती गानगापुरी. कलियुगी अधर्मवृत्ती पावले, म्हणून श्री गुरुगुप्त झाले. भक्तजनाला जैसे पहिले, तैसे भेटती अद्यापी. हे अवतरणिका सिद्धमाला, श्री गुरु भेटती जपे त्याला. जैसा भावार्थ असे आपुला, तैसी कार्ये संपादिती. श्री गुरुरायांचे धरू चरण, सिद्ध मुनिते करू वंदन. नामधारका करू नमन, ऐसे करी नारायण. श्री गुरुरूपी नारायणा, विश्वंभरा दिनोद्धारणा. आपण आपुली दावनी खुना, गुरु शिष्य रूपे क्रीडसी. इति श्री गुरुचरित्रामृते श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अवतरणिका नामोध्यायः समाप्तः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री दत्त स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेय द्वादश स्तोत्र मंत्रस्य परमहंस ऋषिः. श्री दत्तात्रेय परमात्मा देवता.
अनुष्टुप् छन्दः सकलकामनासिद्ध्यर्थे जपे विनियोगः। प्रथमस्तु महायोगी द्वितीयप्रभुरीश्वरः तृतीयश्च त्रिमूर्तिश्च चतुर्थो ज्ञानसागरः पञ्चमो ज्ञानविज्ञानं षष्ठः स्यात् सर्वमङ्गलं सप्तमः पुण्डरीकाक्षो अष्टमो देववल्लभः नवमो नन्ददेवेशो दशमो नन्ददायकः एकादशो महारुद्रो द्वादश करुणाकरः एतानि 12 नामानि दत्तात्रेयमहात्मनः। मन्त्रराजेति ख्यातानि दत्तात्रेयो हरः क्षयोपस्मारकुष्ठादि तापज्वरनिवारणं राजद्वारे पथे धोरे सङ्ग्रामेषु जलान्तरे गिरेर्गुहान्तरेरन्ये व्याघ्रचोरभयादिषु आवर्तनसहस्रेषु लभते वाञ्छितं फलं त्रिकाले यः पठे नित्यं मोक्षसिद्धिं वाप्नुयात् दत्तात्रेयः सदा रक्षेत् यशः सत्यं न संशयः विद्यार्थी लभते विद्यां रोगी रोगात् प्रमुच्यते अपुत्रो लभते पुत्रं दरिद्री लभते धनम् अभार्यो लभते भार्यां सुखार्थी लभते सुखम् मुच्यते सर्वपापेभ्यः सर्वदा विजयी भवेत् इति श्री दत्तात्रेय 12 नामस्तोत्रं सम्पूर्णम्। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री दत्तस्तवन। श्री गणेशाय नमः। ओम नमः श्री गुरुं वन्दे वन्दे देवं जगद्गुरुं निष्कलं निर्गुणं वन्दे दत्तात्रेय नमोस्तुते सुरेशवन्दितं देवं त्रिषु लोकेषु वन्दितं हरिहरात्मकं वन्दे दत्तात्रेय नमोस्तुते ब्रह्मलोकेश देवेशं शङ्खचक्रगदाधरं पाणिपात्रधरं देवं दत्तात्रेय नमोस्तुते निर्मलं नीलवर्णं च सुन्दरं श्यामशोभितं सुलोचनं विशालाक्षं दत्तात्रेय नमोस्तुते त्रिशूलडमरुमाला जटामुकुटमण्डितं कुण्डलामण्डितं कर्णे दत्तात्रेय नमोस्तुते विभूतिभूषितं देहे हारकेयूरमण्डितं अनेकप्रणवाकारं दत्तात्रेय नमोस्तुते प्रसन्नवदनं वन्दे भुक्तिमुक्तिप्रदायकं जनार्दनं जगन्नाथं दत्तात्रेय नमोस्तुते राजाराजमिताचारं कार्तवीर्यवरप्रदं सुभद्राभद्रकल्याणं दत्तात्रेय नमोस्तुते अनसूयाकरे रत्नम् अत्रिसुतं समुद्भवं वन्दितं योगिभिः सर्वे दत्तात्रेय नमोस्तुते दिगम्बरं तनुं श्रेष्ठं ब्रह्मचर्यव्रते स्थितं हंसो हंसेह मार्गे तं दत्तात्रेय नमोस्तुते कदा योगी कदा भोगी बाललीला पिशाचवत् दशने रक्तपङ्क्तिश्च दत्तात्रेय नमोस्तुते भूतबाधाभयत्रस्ते ग्रहपीडा तथैव च दारिद्र्यव्यसनध्वंसी दत्तात्रेय नमोस्तुते चतुर्दशी बुधदिने जन्ममार्गशिरोशुभे तारकं विपुलं वन्दे दत्तात्रेय नमोस्तुते रक्तोत्पलदलं पादं सर्वतीर्थसमुद्भवं वन्दितं योगिभिः सर्वे दत्तात्रेय नमोस्तुते ज्ञानदाता प्रभु साक्षी गतिर्मोक्षप्रदायकः स्वयंभू सर्वरः कृष्णो दत्तात्रेय नमोस्तुते ज्ञानविज्ञानयुक्ताय मुक्ताय परमेष्ठिने अज्ञाननाशिने नित्यं दत्तात्रेय नमोस्तुते आदिव्याधिविनाशेन सर्वेषां हितकारिणे चिदानन्दस्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते दृष्टादृष्टाश्च ये सर्वे प्राणिनां क्लेशकारिणः तेषां संहारकर्त्रे च दत्तात्रेय नमोस्तुते भृगुना ऋषिवर्येण वर्णिताय महात्मने श्रीविद्यादायिने श्री दत्तात्रेय नमोस्तुते कुष्माण्डडाकिनी यक्षपिशाच ब्रह्मराक्षसान् विनाशय महादेव दत्तात्रेय नमोस्तुते श्लोकानां मन्त्ररूपाणां विशान्तिं परमपावनाम् एकवारं पठन नित्यं भक्ता सुखमवाप्नुयात् सहस्रवारं पठनं कोऽपि भक्त्या भक्ततमः शुचिः दत्तस्य दर्शनं साक्षात् लभते नात्र संशयः इति श्री भृगुविरचितं दत्तात्रेयस्तोत्रं सम्पूर्णं। श्री गुरुदत्तात्रेयार्चरणार्पणमस्तु। श्री गुरुदत्तात्रेयांची आरती। त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राना नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधिले ध्याना जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरत्यो वाळिता हरली भवचिंता जय देव
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात, पराही परतली येथे कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत, जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता, आरती ओवाळिता हरली भवचिंता, जय देव जय देव दत्त येऊन या उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला, जय देव जय देव जय देव जय देव जय जय अवधूता, आरती ओवाळिता हरली भवचिंता, जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तूपनाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरली भवचिंता, जय देव जय देव